नमस्कार. आज आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत पुणे सार्वजनिक सभा. पुणे सार्वजनिक सभा या सभेचा उद्देश काय होता, या सभेचा विस्तार कसा होता, यामध्ये सभासद कोणकोणते होते आणि या सभेतील पदाधिकारी कोणते आहेत यांची माहिती पाहूया. तर बघा, पुणे सार्वजनिक सभा, या पुणे सार्वजनिक सभेची स्थापना ही मुंबई प्रांतामधील सनदशीररित्या चळवळ करणारी ही पहिली संघटना होती. पुणे सार्वजनिक सभा या सभेची स्थापना 2 एप्रिल 1870 रोजी झाली होती. या सभेचे संस्थापक होते ग.वा. जोशी, म्हणजेच गणेश वासुदेव जोशी. या सभेच्या स्थापनेमध्ये ग.वा. जोशींबरोबरच सदाशिव गावंडे, शिवराम साठे, सीताराम व श्री चिपळूणकर यांचीही महत्त्वाच्या भूमिका राहिलेल्या आहेत पुणे सार्वजनिक सभाच्या स्थापनेमध्ये. त्याचे महत्त्वाचे जे संस्थापक होते गणेश वासुदेव जोशी. तर या गणेश वासुदेव जोशी यांचा जन्म सातारामध्ये 20 जुलै 1828 मध्ये झाला होता. 1848 मध्ये ते नोकरीच्या निमित्ताने पुणे या ठिकाणी आले आणि त्यांनी एका कोर्टामध्ये नोकरी धरली किंवा कोर्टात ते नोकरी लागली. पण कोर्टात नोकरीला असतानाच त्यांनी काही विधायक कामं सुद्धा केली. पण त्यांच्यावर त्या कोर्टातल्या नोकरीवर काही कुभांड आल्यामुळे काही दिवसातच त्यांनी ती कोर्टातली नोकरी या गणेश वासुदेव जोशी यांनी सोडून दिली. 1865 मध्ये ते वकिलीची परीक्षा उत्तीर्ण झाले व त्यांनी पुणे येथेच वकिलीचा व्यवसाय सुरू केला. 1865 मध्ये पुणे सार्वजनिक सभेच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांना सार्वजनिक काका ही उपाधी मिळाली. गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका असं सुद्धा म्हटलं जातं किंवा पुणे सार्वजनिक सभा स्थापक सार्वजनिक काका म्हणजेच गणेश वासुदेव जोशी. सार्वजनिक सभेच्या माध्यमातून त्यांनी जनतेचे प्रश्न सरकारकडे मांडून ते सोडवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या जी सार्वजनिक सभा होती पुणे सार्वजनिक सभा, यामधून त्यांनी जनतेचे प्रश्न हे सरकारच्या दरबारी मांडून ते जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न केला आणि या सार्वजनिक काकांचा मृत्यू म्हणजे गणेश वासुदेव जोशी यांचा मृत्यू 15 जुलै 1880 मध्ये झाला. आता या सभेचे पदाधिकारी आणि सभासद कोण होते, तर या सभेचे बहुसंख्य सभासद हे ब्राह्मण होते. सरदार, इनामदार, सावकार आणि व्यापारी होते. परंतु या सभेची सर्व सूत्र हे वकील मंडळींच्या हातामध्ये होती. पुणे सार्वजनिक सभेचे सूत्र हे वकिलांच्या हातात होते. बहुतेक सभासद हे ब्राह्मण होते. प्रत्येक सभासदाला किमान 50 प्रौढ व्यक्तींनी मुखत्यारनामा लिहून दिला असल्याने त्यांचा तो प्रतिनिधी समजला जातो. 50 व्यक्तींच्या पाठीमागे किंवा त्यांच्याबरोबर एका प्रत्येक व्यक्तीच्या पाठीमागे 50 व्यक्ती त्यांनी जी मुखत्यारनामा लिहून दिला होता त्या 50 व्यक्तींचा या पुणे सार्वजनिक सभेतील जो सभासद होता तो त्यांचा प्रतिनिधी समजण्यात यायचा. या सभेचे अध्यक्ष हे श्रीमंत श्रीनिवासराव पंत प्रतिनिधी औंध हे होते. अध्यक्ष श्रीमंत श्रीनिवासराव पंत प्रतिनिधी औंध हे या सभेचे अध्यक्ष होते. सभेचे 6 उपाध्यक्ष व 5 चिटणीस होते. त्यांच्यापैकीच एक ग.वा. जोशी होते. व्यवस्थापक मंडळामध्ये 17 व्यक्ती होत्या आणि कार्यकारी मंडळात सर्व धर्माच्या लोकांना स्थान देण्यात आलं होतं. ज्या सभेचं कार्यकारी मंडळ होतं, या कार्यकारी मंडळामध्ये सर्व धर्माच्या लोकांना स्थान देण्यात आलेलं होतं. सभेचं सभासदत्व स्वीकारण्यासाठी एक प्रतिज्ञापत्रक व शपथ आवश्यक होती. तुम्हाला जर पुणे सार्वजनिक सभेचं सभासद व्हायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी एक प्रतिज्ञापत्र भरून द्यावं लागायचं, एक शपथ घ्यावा लागायची. आणि या सभेमध्ये बहुमताने जे काही निर्णय व्हायचे ते बहुमताने निर्णय व्हायचे. सभेने दिलेली कामे स्वशक्तीनुसार आणि भेदभाव न करता निस्पृहपणे करीन अशी सदस्यांना शपथ घ्यावी लागली. शपथ कोणती घ्यावी लागली, तर सभेनं जे काम दिलंय मला ते स्वशक्तीनुसार आणि भेदभाव न करता निस्पृहपणे मी या सभेनं दिलेलं काम पार पाडीन, पूर्ण करीन अशी शपथ या पुणे सार्वजनिक सभेच्या सदस्यांना घ्यावी लागत होती. सभेचा विस्तार, याच्यामध्ये सभेच्या शाखा कुठं कुठं होत्या, तर सातारा, वाई, कराड, नाशिक, सिन्नर, धारवाड, भिवंडी, अहमदनगर, बार्शी आणि सोलापूर या शहरांमध्ये सभेच्या शाखा होत्या. तर या सभेचा नक्की उद्देश काय होता, तर पुणे येथे पर्वती संस्थांच्या पंच कमिटीचा गैरकारभार, पुणे ते पर्वती संस्थान आहे त्या
पर्वती संस्थानामध्ये त्या पंच कमिटीचा जी कमिटी स्थापन केली होती त्या कमिटीचा गैरकारभार, आर्थिक भ्रष्टाचार, अंदासुंदी, पंचमंडळींची आरेरावी, आर्थिक गोंधळ दूर करण्याचा जो त्यांनी आर्थिक गोंधळ घालून ठेवलेला आहे तो दूर करून त्यावर उपाययोजना करणं ह्या करण्यासाठीच पुन्हा सार्वजनिक सभेची स्थापना झाली होती. पर्वती टेकडीवर विष्णू मंदिर होतं, देवदेवेश्वर मंदिर होतं आणि कार्तिक स्वामी इत्यादी लहान मोठी मंदिर होती. या पर्वती टेकडीची देखभाल करण्यासाठी, त्या मंदिरांची देखभाल करण्यासाठी एक स्वतंत्र कमिटी त्यावेळेस स्थापन झाली होती आणि ती कमिटी त्याचा कारभार पाहत होती. 1869च्या सुमारास या कमिटीच्या कारभारामध्येच जे कमिटीमध्ये लोक होते त्या कमिटीच्या कारभारामध्ये आर्थिक गोंधळ, भ्रष्टाचार आणि पंचांची मनमानी सुरू झाली. आर्थिक गोंधळ वाढला, भ्रष्टाचार झाला आणि पंचांची या जे निवडून आलते त्या याच्यावर कार्यकारी मंडळावर त्यांच्यामध्ये मनमानी सुरू झाली. यातूनच भाविक व वकील असणाऱ्या गणेश वासुदेव जोशींचं मन दुखावलं गेलं आणि त्यांनी या पंच कमिटीच्या कारभारात लक्ष घातलं. 1842 पासून पर्वती संस्थांना सरकारनं वार्षिक अनुदान सुरू केलं होतं. तर आर्थिक गोंधळ का झाला तर सरकार त्या पर्वती संस्थांना काही वार्षिक अनुदान द्यायचं आणि ते अनुदान सुरू केल्यामुळे आणि या अनुदानातूनच व्यवस्थेतूनच त्या अनुदान कसं आलं, त्याची व्यवस्था कशी लावायची, या व्यवस्थेतूनच हे प्रश्न उदयास आले आणि त्यातूनच आर्थिक गोंधळ, भ्रष्टाचार आणि पंचांचा मनमानी कारभार सुरू झाला आणि तोच दुरुस्त करण्यासाठी या पुन्हा सार्वजनिक सभेची स्थापना करण्यात आली गणेश वासुदेव जोशी यांनी. हे प्रश्न सोडवण्यासाठी ग.वा. जोशी यांनी नागरिकांची जाहीर सभा बोलावून पर्वती संस्थांच्या चौकशीची मागणी केली. त्यासाठी त्यांनी एक औपचारिक सभा स्थापन करण्याचं ठरवलं आणि 2 एप्रिल 1870 रोजी त्यांनी पुणे येथे पंतप्रतिनिधींच्या निवासस्थानी एक सभा भरवली आणि त्या पंतप्रतिनिधींच्या निवासस्थानी भरलेल्या सभेमध्येच 2 एप्रिल 1870 मध्ये पुन्हा सार्वजनिक सभेची स्थापना करण्यात आली. महादेव गोविंद रानडे आणि ही पुन्हा सार्वजनिक सभा नोव्हेंबर 1871 मध्ये न्यायाधीश महादेव गोविंद रानडे हे न्यायाधीश म्हणून पुणे येथे आले. तेव्हापासूनच ते पडद्यामागून सार्वजनिक सभेचे सूत्रधार होते. हे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे पुन्हा सार्वजनिक सभेची सूत्र हे पडद्यामागून हाणू लागले. कारण तर ते सरकारी नोकर असल्यानं त्यांना या सार्वजनिक सभेमध्ये सभासद होता येत नव्हतं आणि ते या सार्वजनिक सभेचे सभासद सुद्धा झाले नाहीत. 1880 मध्ये जेव्हा ग.वा. जोशी गेले त्यानंतर सीताराम हरी चिपळूणकर, शिवराम साठे, गोपाळकृष्ण गोखले व लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी या सार्वजनिक सभेचा कारभार आपल्याला पाहिला हे दिसून येतं. याच्यामध्ये जेव्हा ग.वा. जोशी गेल्यानंतर ते सार्वजनिक सभेची सूत्र सीताराम हरी चिपळूणकर यांच्याकडे आली, त्यांच्याकडून शिवराम साठे, नंतर गोपाळकृष्ण गोखले आणि शेवटी सार्वजनिक सभेची सूत्र ही लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांकडे आलेली आपल्याला दिसून येतात आणि त्यांनी या सार्वजनिक सभेचा कारभार पाहिलेला दिसून येतो. तर एक सार्वजनिक सभेनं नक्की कोणकोणती कामं केली ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया की सार्वजनिक सभेने कोणकोणती त्या काळात केलेली महत्त्वपूर्ण कामं. धन्यवाद.